तुम्हाला खरं आरक्षण दिलेलं असून सुद्धा सरकार दबावपोटी जर रद्द करणार असलं तर तुम्हाला सरकारचा बाप व्हावा लागेल, तेव्हा टिकन, नाही तर कधीच मराठ्याला मोठे नाही होऊ देणार, कधीच नाही. तुमचं सत्य असून जर जातंय तर खोटं तर टिकूनच देणार नाही. त्या दिवसापासून अशी महाराष्ट्रात लाट उसळली की प्रचंड मोठी. आता माझी तुम्हाला एकच विनंती आहे, त्यांचं एक षडयंत्र हे शेवटचं होतं ते हाणून पाडलं. त्यांच्या डोक्यात होतं सातारा संस्थांचं आणि कोल्हापूर संस्थांचं गॅजेटेड हे द्यायला लागलाय हे पक्का आरक्षण, कारण त्याच्यात 3,85,000 नोंदी आहेत. 6.5 लाख पेक्षा जास्त मराठा समाज आरक्षणात चाललाय. सुधारला अख्खा पश्चिम महाराष्ट्र, करोडो लेकरांचं कल्याण होणार आहे, करोडो. त्यांना ते द्यायचंच नाहीये म्हणून हे माझ्या पुढं संकट त्यांनी आणलं होतं की हे आरक्षण टिकणार नाही, या नोंदी टिकणार नाहीत. तुम्ही व्हॅलिड झालेला रद्द करायला लागलात मराठ्याला, तेवढं तरी कळतं ना. आता तुमच्याकडं एकच जबाबदारी, आपल्या समाजाच्या लेकरावरती संकट आलंय, या संकटात समाजाच्या बाजूने उभा राहा. सगळ्या पक्षातल्या नेत्यांना मराठ्यांच्या माझं आव्हान आहे, बावनकुळ्या जर जातीसाठी करत असेल खोटं काम तर सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं जातीसाठी खरं काम करायला तुमचे लेकरं मराठ्यांच्या संकटात आले. तुम्ही जर मराठ्यांच्या बाजूने उठले नाही तर आम्हाला काही दिवसांना असं म्हणायची वेळ येऊ देऊ नका की तुमचं मराठ्यांचं रक्त आहे का नाही. तुम्हाला खूप जड जाईल त्याच्यानंतर. सगळ्यात मोठी ताकद मराठ्यांची गरिबाची आहे. तुमचं राजकीय अस्तित्व उद्ध्वस्त करायची ताकद मराठ्यात. हे जे मंत्री जाणून बुजून करायले यांच्या माग सगळ्या मराठ्यांच्या नेत्यांनी लागलं पाहिजे. खोटं तुमच्या डोळ्यात व्यक्त करायला लागला, तुम्ही गप कसकाच बसलात. आणि जरी हे गप बसले तरी महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, आपल्या लेकराचं आपल्याला वाटोळं होऊ द्यायचं नाही. 29 ऑगस्टला आंदोलन उभा केलंय, आंतरवालीला शेवटचं निर्णायक आंदोलन करायचं, एकही GR ठेवायचा नाही, एकही प्रश्न शिल्लक राहता कामा नाही. 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घ्यायचे, त्याशिवाय सरकारला सुट्टी आंदोलनात द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे आणि औंध या 200-250 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. याचे GR काढून तातडीनं लागू करायला लावायचे, त्याशिवाय माघार घ्यायची नाही. हैदराबाद गॅझेटियर नुसार सगळे प्रमाणपत्र मराठवाड्याला घ्यायचे, त्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांवरती ज्या केसेस झाल्या त्या सगळ्या मागे घ्यायला लावायचे, तसे शब्द आहेत त्यांचे आपल्याला. यांनी कळीचा मुद्दा एक काढलाय, मराठ्यांच्या पोरांना उद्योजक करायचं ठरवलं. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून पोरांना फायली द्यायची आणि व्यवसायाकडे वळायचं, हा जाणीवपूर्वक कट रचून घाट घातला गेला. लाखो पोरांनी कर्ज उचललं, आज व्याज परतावेच मराठ्यांच्या पोरांचे येत नाही, त्यांचे सिव्हिल खराब व्हायला लागलेत, नरड्याला फाशी लागली त्यांच्या. सगळ्या पोरांचे व्याज परतावे घेतल्याशिवाय यांना आता सुट्टी द्यायची नाही, सगळे पोरं मोकळे करायचे. ओबीसीच्या सगळ्या सोयी सुविधा घेतल्यात आपण GR काढून. पण राज्यात शिकणारे पोरं, देशांतर्गतचे जेवढे पोरं पोरी आहेत, यांना वैद्यकीय पासून सगळ्या क्षेत्रातले
सोय आणि सुविधा आणि सवलती देण्याचा निर्णय आपण त्यावेळेस करायला लावला, पण लागू केला नाही. राज्यातल्या सगळ्या पोरांना सुविधा आणि सोयी द्यायच्या ठरवल्यात. एकही प्रश्न सारथीपासून ईडब्ल्यूएस पर्यंत ठेवायचा नाही. आपले मराठ्यांचे पोरं आणि पोरी एससीबीसीतून आणि ईएसबीसीतून नोकऱ्याला लागले होते. कोणी पीएसआय झालं होतं, डीवायएसपी झालं होतं. काहींच्या उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाल्या होत्या. या कुठल्याही लेकराला आपल्या घेतलं नाही. आपले अधिकारी झाले असते लेकर. ईडब्ल्यूएस मधूनच्या सगळ्या पोरांना बाहेर काढलं यांनी. आपल्याला समाजाच्या बाजूने लढायची सवय लावा लागणार आहे. एका जागेवरती बसून समाजासाठी हिताच्या गोष्टी करणं आपल्याला जरुरी झालंय. आपण जर प्रत्येक गोष्ट सहज घेत गेलो तर मराठ्यांचे पोरं आणि पोरी संपायला वेळ लागणार नाही. ईडब्ल्यूच्या माध्यमातून जेवढ्या निवडी झाल्या, समांतर आरक्षणातून जेवढ्या निवडी झाल्यात, हे सगळे काम करून घ्यायचे. आपल्या समाजाच्या अधिकाऱ्याला कधी बढती मिळत नाही, त्याला कधी केंद्रीय कॉलेज मिळत नाहीयेत. आता मात्र मराठ्यांच्या माग ठेवायच्या नाहीत. सारथी स्थापन केली गेली, त्यातले 1554 अभ्यासक्रमच मराठ्यांना लागू केले नाही. बोलायचं एका भाषात, काम करायचं दुसऱ्या दिशेनं. निवळ आणि निवळ मराठ्यांच्या पोरांची फरफट या सरकारनं जाणून बुजून सुरू केली. या सरकारबद्दल आम्हाला आशा 100% लागली होती. आता मराठ्यांच्या पोराचा, लेकरा बाळाचा घात होणार नाही. पुन्हा हे त्याच रस्त्यावरती आले. आता मराठ्यांपुढे चलू द्यायचं नाही. यांच्या डोक्यातलं हवा पहिली काढायची. यांच्या डोक्यात हवा आहे आम्ही बहुमतात देत, आमचं काही होत नाही. यांना आता दाखवून द्यायचं. कारण यांना शेतकरी कदारलेत, मुसलमान कदारलेत, मायक्रो ओबीसी पण कदारला. यांनी धनगराचं वाटोळं करून टाकलं. 15 वर्षाला आरक्षण देतो म्हणलेत. बंजारा समाजाचा कार्यक्रम केलाय. शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न मार्गी लावले नाहीत आणि आता मराठ्याला सुरुवात केली. यांना एक गोष्ट मराठी हो, आता आपल्या मराठा समाजाला एक खेटलेतच. यांना आता दाखवून द्यायचं. यांचा एक शब्द आहे, सत्तेपुढं शहाणपण चलत नाही. यांना आता दाखवून द्यायचं आणि पुऱ्या जगानं मराठ्यांचा हेवा घेतला पाहिजे की मराठ्यांपुढं सत्तेचा शहाणपण चलत नाही. मुंबई सारखं यांना करायचं. आता दिल्लीला काय आलं, मी तिसरं सुरू करतो. एक जण भुसकन म्हणतोय मुंबई, एक जण म्हणतोय दिल्ली. एकदाच मुंबईला नेलं तर माय काय बेजार झाली मला माहिती. कोण कोणाच्या गाड्यावर खेळत, कोण झोके बांधले. त्या अधिकारी यायचं मायापाशी आणि ते म्हणायचं होय एक बोलू का. म्हणलं बोलवा. ते म्हणला ते पोराने झोके बांधलेत. म्हणलं झोके? म्हणलं इथं कुठं मुंबई झाड आहेत बा. ते मला नाही ना, पुलालाच बांधलेत. मला मग खेळून दे. ते रेल्वेचा एक मोठा अधिकारी आला. कोण कोण होता, लाल जरत होता, चप्पाडून तीन त्याची अशी बसला आणि म्हणला मला बोलायचं. मी घेऊन झोपलो होतो. माझ्या पोटात कस तरी व्हायला लागलो तो उपोषणामुळं. ते असं दोन पायावर असं हातावरून पायावर बसलो. माझ्या कानापाशी म्हणतो उलशिक बोलू का. हिंदीत शेंगा आणत होतं बरं कधी. म्हणलं हिंदीत बोलणार असला खाली जाय, मराठीत बोलणार असला थांब. मी काय बोललो तुला मेळ लागायचा नाही. पुन्हा लफडं लांबून त्यो म्हणला रेल्वे स्टेशनवर पोर आहेत आमच्या. मी सेंट्रल गव्हर्नमेंटचा माणूस आहे. राज्याच्या अधिकारात मी नाहीये. मी महाराष्ट्राचा बॉस आहे. खा म्हणा, झोपा म्हणा, आराम करा, पोरांना फक्त एक काम बंद करा. म्हणलं काय. ते म्हणे हे पोट्टे काय करते म्हणे तुमचे, एकामेका शर्टाला धरतात म्हणे अशी आणि लांब लचक लाईन करते. आणि त्याच्यामध्ये आमचा एक कर्मचारी घालते तर म्हणते रेल्वे पाठ बे. सगळं रेल्वे स्थानक बेजार झालं म्हणून कोणाचंच ऐकत नाहीत. ते दोन म्हातारे दारात बसलेत. म्हणले रात झाली ते उठतच नाही.
एकदाच मुंबईला गेले, शपथ सांगतो तुम्हाला खोटं बोलत नाही, ते पोलिसाचा गाडा असतो ना तो पळवतो मला पहिल्यांदा मध्ये झाला त्याला चाकवायचं असतात म्हणून. ते म्हणायचे आमच्या गाड्या घेऊन पळत येत, म्हणलं ते पळवतच कस काय पण. ते म्हणले त्याला चाक असतात, म्हणलं काय पोट्टे द्या रे. नुसते मराठे मुंबईत घुसले तर अर्धे मंत्री मुंबईच्या बाहेर होते हो. मला वाटतं सावरगाव मध्ये का कुठं तरी सांगितलंय, मुंबईतले अर्धे मंत्री गेले होते, मी परवा सांगितलं. यांच्यात अंतर्गत ठरलं होतं, अजितदादा, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब हयात नसणाऱ्या माणसाबद्दल माणसाने कधी खोटं बोलू नाही. दादा समजा आपल्यात नाहीये. यांच्यात ठरलं होतं की दौरे सगळे रद्द, कोणीच दौऱ्यावर जायचं नाही. सगळ्या मंत्र्यांनी मुंबईत आंदोलन आहे तोवर मराठ्याचं थांबायचं, यांचं ठरलेलं अंतर्गत. मला झालं माहित, मायरो बी मराठ्याचे मंत्री आमदार प्रेम करणार येत हो ना. त्यावेळेस सांगत आमचं असं असं ठरलं. म्हणलं ओके, तू गप्प बसा, तू नाव नाही घ्या. मला सांगणारे फक्त म्हणजे तो पाय पडतो, नाव घेऊ नको नाही तर लयच वाजत आहे. अधिकारी माझ्यावर माया करतात, कारण मी त्यांच्या लेकरा बाळासाठी लढतो. तेही काय ठरलं हळूच सांगते. यांचं ठरलं मुंबईच्या बाहेर जायचं नाही, पण मराठ्याच्या पोराचा अवतार बघितला. फडणवीस 11 वाजताच नागपूर. शिंदे साहेब आले, म्हणले फडणवीस साहेब कुठे गेले? ते म्हणले नागपूर. ते म्हणले दौरे तर कोणाच येत नाहीत, नागपूरला काय गेले? ते म्हणले काय माहित हो, अंतर्गत काही असण्याची शक्यता आहे. ठीक आहे म्हणले. ते म्हणले मी चाललो मग दरेगावला. शिंदे साहेब फरार. खोटं बोलत असलो ना तर लोकेशन काढा त्यांची. अजित दादा आले, अरे ते म्हणले फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब कुठे? ते म्हणले ते गेले दरेगावला नागपूरला. आणि ते म्हणले मला रट्टे काल ठेवलं काय एकट्या लिहिलं. मी बी चाललो म्हणले मग तिकडे पुण्याला. सगळेच बाहेर. बावनकुळ्या, मराठ्याचा नाद करू नको, तुला गाडी सुद्धा बसून द्यायचं रे मराठी. तुला हुरळ कळत नसेल, हुरळ कशाला म्हणते. एका मागा लागला ना तुला का खाली नाही करून द्यायचे. गल्लीतून सुद्धा पळायला जागा नाही. पुन्हा नादी लागू नको बर का, चूक सुधरे हो. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाचं वाटोळ करायचा अधिकार तुला नाहीये, सावध होय. इतका पापी वागू नको, पातक तुझ्या डोक्यावर घेऊ नको बावनकुळ्या. माझ्या समाजानं लय खस्ता खाल्ला त्या जगासाठी. या देशाचा अन्याय बंद व्हावा म्हणून माझ्या मराठ्यांनी रक्त सांडलंय. मराठ्यांची जात सोपी नाही, अफगाणिस्तानापर्यंत हानीत हानीत गेलेली आहे. इतके हानीत होते, हाणायचं संपलं तरी हानीतच होते. पुढे गेल्यावर त्यांना कोणतरी म्हणलं इकडे अफगाणिस्तान लागले, मग पानिपतला येऊन हरियाणाला थांबले. म्हणले जर माघारी आले तर पुन्हा एकदा कुटू. तिथंच राहिले. ते आपलेच भाव आहेत ते महाराष्ट्रातले. तू आमचा नाद नको करू. तू 52 कुळात येते, कुळच नाही जगात. आम्ही 96 कुळाचे लोक आहेत. तू सुधार. फटक्यात जर सापडा ना लय कुंभा लागतो यांचा. डोकं ठेप्या ठेवून काम कर. मराठ्यांचं वाटळ होऊ देऊ नका. जातीचा उपकार मानायचा शिका. समाजाचा उपकार कधीच विसरायचा नाही. पुढच्या काळात कायम एकजूट राहायचं. समाजाला खाली मान घालून जगावं लागणार असं एक पाऊल आपण उचलायचं नाही. तुमच्या आणि माझ्या सगळ्यांवरती जबाबदारी आहे. समाज मोठा करायची, समाजाचे लेकरं सुखी समाधानी करायचे, सगळ्यांवरती जबाबदारी आहे. जबाबदारी पार पाडायची तरच पुढच्या पिढ्या जगणाऱ्या नाहीत, जगायच्या नाहीत. सावध व्हा. आणखी वेळ हातातून गेलेली नाही. हातातोंडाला आलेला घास बावनकुळ्यांनी हिसकवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या लेकराच्या अन्नात, त्याच्या ताटात विष घालू देऊ नका कुणाला. समाज मोठा माना आणि 29 ऑगस्टची तयारी जोरदार करा. एकाही मराठ्याने घरी राहायचं नाही. मी तिथं जीवाची बाजी लावून लढणार आहे. वेळेप्रसंगी मरण आलं तरी पत्करायला तयार आहे. समाजापेक्षा मोठं मला कोणी नाहीये. समाज मी प्रथम मानलेला आहे.
फक्त तुमच्यावरती जबाबदारी आहे. आजपासून सगळ्यांनी पुरा महाराष्ट्र जागा करायचा. आपण आपले मोबाईल चालवायचे, सगळ्या पोस्ट सोडायच्या आणि जेवढे फोन नंबर तुमच्याजवळ आहेत तेवढे पाहुण्या रावळ्यांना राज्यातल्या सांगायचं आंतरवालीला एक दिवस का होईना आंदोलनाला फक्त भेट द्यायला जा. मग मी बघतो हे कसं काय देत नाहीत. आपण आता यावेळेस पूर्ण ताकदीने तयारी केली, राज्याची पण तयारी झाली. आता आम्हाला ही तुमची लाट बघून विदर्भातून फोन यायला लागले. आम्ही कुणबी आहेत, आम्हाला आरक्षण आहेत, पण या आमच्या, आम्ही तुमच्या मराठ्यांच्या लेकरा बाळासाठी रडायला तयार आहे. याला म्हणतात मराठ्यांची ताकद आणि जिजाऊंचे छत्रपतींचे विचार. लेकर आणि जात संकटात सापडल्याच्या नंतर कसं धावून जायचं ना, हे मराठ्याकडून शिकाव. त्यासाठी आपल्या मराठ्यांच्या नेत्यावर बी ध्यान ठेवा. कोण कोण येत नाही, कोण घरी राहतो त्या टायमाला मला सांगा फक्त. मी बरोबर कार्यक्रम लावतो, त्याचा लय जणांचा लावलाय मी. बारीक लक्ष ठेवायचं, येतोय का नाही. जेव्हा आपल्यात नाही, जेव्हा आपल्या संकटात पोराच्या संकटाच्या काळात नाही, तेव्हा आपला नाही. जेव्हा आपल्यात आहे त्याच्या पाठीशी खंबीर राज्यातल्या मराठ्यांनी उभा राहत जायचं. त्याला अवघड पडू द्यायचं नाही. कोणी पण असू दे, पक्ष भिक्ष आपल्याला काय देणं घेणं नाही कोणाचं. जात, मराठा जातच आपल्यासाठी पक्ष आहे. जगाच्या पाठीवर एवढा मोठा बलाढ्य मराठा समाज, याच्यापेक्षा पक्ष मोठा पाहिजे कोणचा. फक्त उद्यापासून तयारी करा. एकाने सुद्धा शांत बसायचं नाही. गावोगावी जाऊन बैठका घेऊन घराघरातल्या मराठ्यांना सांगायचं आणि आंदोलन मात्र शांततेत करायचं. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. शांततेत, नुसते मराठे शांततेतच मुंबईत आलती. एका झटक्याच JR झाला. आता काहीच राहिलं नाही, फक्त अंमलबजावण्या करून घ्यायच्या सगळ्या. सगळ्यांनी मात्र आजपासून कामाला लागा. समाजाची जबाबदारी तुमच्या पण खांद्यावरती आहे. कधी काळी एखाद्या वेळेस मी आसन नसन, कारण शेवटी शरीर आहे आणि मी लई टोकाचं उपोषण करतो. समाजाला उघड्यावर पडून देऊ नका माझ्या. मी तुमच्या चरणाला हात लावून सांगतो, तुमच्या पाया पडून सांगतो, माझा समाज खूप क्षत्रिय आहे, खूप लोकांसाठी लढलाय. समाजाने खूप कष्ट केले. समाजाचे सोन्यासारखे लेकरं उघड्यावर पडू देऊ नका. समाजाच्या पाठीशी फक्त उभा राहायचं. समाजाच्या लिकी बाळीला, लेकरा बाळाला एकटं पडू देऊ जाऊ नका. कारण मी कधी हाईन कधी नाही अशी परिस्थिती माझी शरीराची झालेली आहे. सारखे सारखे उपोषण करून करून मला चालण्यापासूनचा त्रास आहे, झोपण्यापर्यंतचा त्रास आहे. मला दिवसातून एखादं जेवण जात नाही तर जात पण नाही. मी सत्य हकीकत माझ्या समाजासमोर मांडणार आहे. कधी समाजाला अर्धवट सोडत जाऊ नका. समाजाकडून काही अडचणी जर तुमच्या कानावरती आल्या तर जबाबदारी खांद्यावर ठेवत जा. समाजाचे सोन्यासारखे लेकरं उघड्यावरती पडून देऊ नका. समाज वाचवायचा आणि समाज मोठा करायचा. यासाठी सगळ्यांनी एकमेकाला मदत सहकार्य पण करत जायचं आणि समाज हळूहळू हळूहळू आपल्याला उंचीवरती न्यायचा. समाजाने जी प्रतिष्ठा कमवलेली ती प्रतिष्ठा कधीच आपण कमी होऊ द्यायची नाही. ही आपल्या खांद्यावरती जबाबदारी. आणि सगळ्यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची सगळ्यांनी तयारी करा. जिल्हा आणि राज्यभर सांगा मला आता पुढेही कार्यक्रमासाठी जायचंय. तुम्ही इतक्या ताकदीने जमलात, खरंच तुमचा मनापासून मी नतमस्तक आहे. मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही. धन्यवाद सगळ्यांना. जय शिवराय. धन्यवाद दादा, आपण या ठिकाणी व्यक्त झालात आणि समस्त मराठा बांधवांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं. दादांनी सांगितल्याप्रमाणे 29 ऑगस्टला सर्वांना धन्यवाद. धन्यवाद.
चिक चिक